सो पर्टर्बेशन थिअरीच्याच लेक्चर नंबर 7 ला आपण समोर कंटिन्यू करतो आहे. यामध्ये आपण अगोदरच्या पोर्शनमध्ये ज्या काही सिस्टीम डिस्कस केल्या, ज्यामध्ये पार्टिकल इन वन डी बॉक्स, सिमेट्रिक आणि असिमेट्रिक पोटेन्शियल वेलमध्ये त्याचं एनएफ स्टेटमध्ये असणार एनर्जी आयगन फंक्शन, एनर्जी आयगन व्हॅल्यू, त्यानंतर पार्टिकल जर का वन डायमेन्शन सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, वन डायमेन्शन सिंपल हार्मोनिक पोटेन्शियल मध्ये मोशन करत असेल तर त्याची एनएच स्टेट मधली एनर्जी, एनएच स्टेट मधलं आयगन फंक्शन, आणि हायड्रोजन ॲटम मध्ये ग्राउंड स्टेट मध्ये त्याचं एनएच ग्राउंड स्टेट मधली वेव्ह फंक्शन आणि ग्राउंड स्टेट मधली एनर्जी इथपर्यंतच्या क्वांटिटीज आपण काय केल्या होत्या, कॅल्क्युलेट केल्या होत्या. या लेक्चर मध्ये आपण म्हणजे या समोरच्या पोर्शन मध्ये आपण काय करू, त्या पर्टर्बेशन थिअरीशी रिलेटेड ते प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने विचारतात त्याचं पार्टिकल इन बॉक्स मधलं एक एक्झाम्पल घेऊ, त्यानंतर पार्टिकल इन बॉक्सचे एक दोन एक्झाम्पल घेऊ, वन डी हार्मोनिक पोटेन्शियल वेल मध्ये मूव्ह करतानाच एक्झाम्पल घेऊ, आणि तुमचा नॉर्मल झिमन इफेक्ट किंवा हा जो आहे काय इलेक्ट्रिक फील्डचा स्टार्क इफेक्ट, तर ग्राउंड स्टेट ऑफ स्टार्क इफेक्ट इज ॲब्सेंट असतो, त्याचंही एक्झाम्पल डिस्कस करू. ओके, तर यामध्ये आपण प्रॉपर स्टार्ट करू पहिले क्वेश्चन्स पासून. क्वेश्चन्स मध्ये आहे पहिला, सपोज करायचा आहे की क्वेश्चन्स अगोदर प्रॉपरली लिहायचं आहे की लेट अ particle of mass small m is moving, let a particle of mass small m is moving in a one dimension potential wheel, one dimension potential wheel of potential v of x is equal to 0, कुठून कुठपर्यंत 0 लेस दॅन x लेस दॅन a आणि इन्फिनिटी आहे अदरवाइज. ओके, या पोटेन्शियल रिजन मध्ये पार्टिकल्स इनिशियली मूव्ह करतो आहे, and let a sudden perturbation v prime of x is introduced. सडन perturbation आहे v prime of x हे काय झालं, इंट्रोड्यूस झालं in a box, then calculate the first order correction, to the ground state energy, आणि v ऑफ x जे परटर्बेशन आहे ते दोन एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला. v प्राइम ऑफ x दिलेला आहे, v नॉट जे आहे 0 लेस दॅन x लेस दॅन a/3, आणि अदरवाइज आहे 0 आहे एक परटर्बेशन दिलेला, आणि नेक्स्ट परटर्बेशन दिलेला आहे तुम्हाला h प्राइम इज इक्वल टू सम कॉन्स्टंट a इंटू x, आणि x ची रेंज आहे 0 लेस दॅन x लेस दॅन a. ओके, याचं बघू आपण सोल्युशन्स कसं कॅल्क्युलेट करायचं ते. सोल्युशन्स मध्ये पहिला पार्ट, परटर्ब हॅमिल्टोनियन h प्राइम, ज्यालाच v प्राइम ऑफ x म्हणू, त्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला, v नॉट दिलेली आहे, कुठून कुठपर्यंत, 0 लेस दॅन x लेस दॅन a/2 आहे का a/3 आहे, यस a/3, आणि अदरवाइज आहे 0. याच्यासाठी आपण डिस्कस करू. सगळ्यात अगोदर बघा सिस्टीम कुठली दिलेली आहे, सिस्टीम कुठली आहे हे मेन्शन केल्यावरच्या थिअरी पार्टमध्ये सिस्टीम काय दिलेली आहे, वन डायमेन्शन असिमेट्रिक पोटेन्शियल वेल आहे. तर वन डायमेन्शन असिमेट्रिक पोटेन्शियल वेल बद्दल सगळ्यात पहिले तुम्हाला या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्या अगोदर तुम्हाला एनएच स्टेट मधलं आयगन फंक्शन माहिती असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला माहिती आहे काय असतं, √2/a sin n πx/a, आणि एनएच स्टेट मधली एनर्जी ही पण आपल्याला माहिती आहे काय असते, n² π² h×2 /2m a².
इथे ए आणि इथे काय घेतलं आपण, कारण की बॉक्सची जी विड्थ आहे ती 0 to a सांगितलेली आहे. सो या क्वांटिटी आपण जनरल फॉर्म्युल्यावरनं फॉर विड्थ ए साठी काय केले आपण, ह्या दोन्ही क्वांटिटी लिहिल्या. ओके. आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, क्वेश्चन केअरफुली वाचा. फर्स्ट ऑर्डर करेक्शन ग्राउंड स्टेट एनर्जी मध्ये. सो इथे यांची व्हॅल्यू असते तुमची 1 2 3 अप टू इन्फिनिटी. मग ग्राउंड स्टेट साठी काय ना, n इज इक्वल टू 1. ग्राउंड स्टेट साठी काय ना, फॉर ग्राउंड स्टेट n इज इक्वल टू 1. ग्राउंड स्टेट साठी n ची व्हॅल्यू 1 असेल. सो तुम्हाला ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन काय मिळेल, सायगॉन ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर रूट 2 बाय ए साइन पाय एक्स अपॉन ए, आणि ग्राउंड स्टेटची एनर्जी मिळेल E1 इज इक्वल टू पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. ग्राउंड स्टेट साठी ह्या दोन टर्म तुम्हाला मिळाल्या. आता काढायचं आहे तुम्हाला ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट ऑर्डर करेक्शन. याचा फॉर्म्युला काय येईल तुमचा, ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन परटर्ब हॅमिल्टोनियन आणि ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन. ही क्वांटिटी तुम्हाला काढायची. राईट हँड साईडला दिलेली क्वांटिटी काढायची. राईट हँड साईडला दिलेली क्वांटिटी कशी कॅल्क्युलेट करू, मग आपण इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू ए. 0 टू ए का, कारण बॉक्सची विड्थ ते 0 टू ए आहे. सो इंटिग्रेट करायचं त्याला 0 टू ए साय स्टार साय 1 स्टार ऑफ एक्स एच प्राइम साय 1 ऑफ एक्स डीएक्स. ही काय तुमची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला. मग इंटिग्रेशन 0 टू ए साय 1 स्टार म्हणजे काय ना, तुमचा अंडर रूट 2 बाय ए. साइन रिअल फंक्शन असल्यामुळे त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटची पण व्हॅल्यू तीच असणार, पाय एक्स अपॉन ए, कारण साय 1 ऑफ एक्स ची व्हॅल्यू तेच असणार एच प्राइम. एच प्राइम परटर्बेशन काय आहे तुमचं, व्ही प्राइम ऑफ एक्स अंडर रूट 2 बाय ए साइन पाय एक्स अपॉन ए आणि डीएक्स. आता या व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू इथे पुटअप करायची. व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला, केअरफुली बघा. व्ही ऑफ एक्स दिलेली आहे तुम्हाला, व्ही नॉट व्हॅल्यू आहे त्याची 0 टू ए बाय 3 आणि अदरवाईज 0 आहे. सो हे जे इंटिग्रल आहे 0 टू, याला आपण दोन पार्ट मध्ये ब्रेक करू. एक ब्रेक करू आपण 0 टू ए बाय 3, ज्यामध्ये हा रूट आणि रूट हा 2 बाय ए साइन स्क्वेअर पाय एक्स अपॉन ए, आणि याची व्हॅल्यू आहे व्ही नॉट डीएक्स, आणि इंटिग्रेशन ए बाय 3 टू ए 2 बाय ए साइन स्क्वेअर पाय एक्स अपॉन ए, आणि अदरवाईज काय व्हॅल्यू त्याची 0 डीएक्स. ही व्हॅल्यू 0 असल्यामुळे सेकंड इंटिग्रल काय तुमचं ऑटोमॅटिकली 0 बनेल. सो राहील कोणतं, आपल्याला फक्त हे इंटिग्रल काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. आणि राईट हँड साईडला काय तुमची ग्राउंड स्टेटचे फर्स्ट ऑर्डर करेक्शन आहे. ग्राउंड स्टेटचं फर्स्ट ऑर्डर करेक्शन, याला सॉल्व्ह करू. 2 बाय ए ही क्वांटिटी बाहेर येईल, व्ही नॉट कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल. इथे उरेल तुमचं इंटिग्रेशन 0 टू ए बाय 3 साइन स्क्वेअर पाय एक्स अपॉन ए डीएक्स. साइन स्क्वेअर पाय एक्स अपॉन ए डीएक्स. बट तुम्ही असं कुठेच फॉर्म्युला शिकलेला नसेल जिथे की तुम्ही डायरेक्टली साइन स्क्वेअर या फंक्शनचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करू शकता. सो साइन स्क्वेअरला आपण काय करू, कॉस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करू. कॉस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं, तर 2 बाय ए व्ही नॉट इंटिग्रेशन 0 टू ए बाय 3 1 मायनस कॉस 2 पाय एक्स अपॉन ए अपॉन 2 ब्रॅकेटच्या बाहेर डीएक्स. कारण कॉस टू थिटाची व्हॅल्यू काय असते, कॉस टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. या फॉर्म्युल्याचा आपण काय केला इथे यूज केला. या फॉर्म्युल्याचा काय केला इथे यूज केलेला आहे. सो हा प्लस असतो मायनस असतो, येस मायनसच असतो. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा या फॉर्म्युल्याचा आपण इथे यूज केला. ही मायनस क्वांटिटी इकडे गेल्यानंतर प्लस झाली, आणि प्लस क्वांटिटी इकडे आल्यानंतर मायनस, आणि डिवायडेशनचं ड्यू डे मल्टिप्लिकेशन. हे इंटिग्रेशनला आता सॉल्व्ह करायचं. हे इंटिग्रेशनला सॉल्व्ह करायचं. सो इथे काही तुमचं 2 बाय ए व्ही नॉट इंटिग्रेशन 0 टू ए बाय 2 1 बाय 2 dx 0 टू ए बाय 3
cos 2 pi x upon a divided by 2 dx. याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर 1/2 कॉन्स्टंट आहे, सो हा मिळतो तुम्हाला 2/a v नॉट 1/2 a/3. या सेकंड इंटिग्रलला तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर सेकंड इंटिग्रलची व्हॅल्यू मिळते 0. हा 2 या 2 सोबत कॅन्सल होतो, हा a सोबत कॅन्सल होतो. राईट हँड साइडला व्हॅल्यू काय मिळतो तुम्हाला v0/3. v0/3. सो फर्स्ट ऑर्डर करेक्शन काय मिळतं तुम्हाला ग्राउंड स्टेट एनर्जीचं v0 अपॉन हे जे आहे तुमचं करेक्ट आन्सर या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. आता याला एक ट्रिक वाला फॉर्म्युला दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू. दुसरा क्वेश्चन काय तुमचा एच प्राइम दिलेला आहे तुम्हाला. एच प्राइम ची व्हॅल्यू दिलेली आहे सम कॉन्स्टंट ए. एच प्राइम ची व्हॅल्यू दिलेली आहे सम कॉन्स्टंट ए इंटू एक्स आणि एक्स ची लिमिट आहे 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ए. 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ए. सो याला पण आपण ग्राउंड स्टेट एनर्जीचा फर्स्ट ऑर्डर करेक्शनचा फॉर्म्युला यूज करू की साय1 ऑफ एक्स एच प्राइम साय1 ऑफ एक्स इंटिग्रेशन 0 to a साय1 स्टार ऑफ एक्स एच प्राइम साय1 ऑफ एक्स dx इंटिग्रेशन 0 to a अंडर रूट 2 by a साइन ग्राउंड स्टेट सोर्स साठी यांची व्हॅल्यू काय 1 येईल. सो इथे काय मिळेल साइन पाय एक्स अपॉन ए ax अंडर रूट 2 by a साइन पाय एक्स अपॉन ए dx. ओके, याला समोर सॉल्व्ह करू. समोर सॉल्व्ह केल्यानंतर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 2 by a हा कॉन्स्टंट इंटिग्रेशन 0 to a साइन स्क्वेअर पाय एक्स अपॉन ए एक्स dx साइन पाय एक्स अपॉन ए एक्स dx. ओके, याला परत सॉल्व्ह करू आपण. इंटिग्रेट म्हणजे 2 by a कॉन्स्टंट बाहेर, हा पण ए बाहेर, ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन 0 to a परत साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. 1 मायनस कॉस 2 पाय एक्स अपॉन ए अपॉन 2 इंटू हा एक्स dx इंटू एक्स dx. ओके, इंटू एक्स dx. याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही परत तर काय म्हणतो तुम्हाला 2 बाय ए इंटिग्रेशन सेपरेट करायचं. इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर पहिलं मिळेल तुम्हाला इंटिग्रेशन 0 to a x by 2 dx minus integration 0 to a cos 2 pi x a upon 2 x by 2 dx. आता सेकंड इंटिग्रेशनला तुम्ही परत सॉल्व्ह केल्यानंतर वाटलं तर चेक करून बघा, याची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळते. सेकंड इंटिग्रेशनची व्हॅल्यू पण काय मिळेल 0 मिळेल. उरलेल तुमच्याकडे पहिला इंटिग्रल म्हणजे 2 by a इंटिग्रेशन 0 to a x by 2 dx. सो हा 2 या 2 सोबत होणार कॅन्सल. इथे उरणार तुमचा कॅपिटल ए अपॉन स्मॉल ए इंटिग्रेशन 0 to a x dx. याला जर सॉल्व्ह केलं समोर तर हा मिळतो तुम्हाला 1 by a एक्सचा एक्स स्क्वेअर बाय 2 इंटिग्रेशनची लिमिट 0 to a इंटिग्रेशनची लिमिट 0 to a. ओके, इंटिग्रेशनची लिमिट 0 to a एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 वरती जर व्हॅल्यू पुट केली ए वरती जर ए व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला काय मिळणार यस अंडर रूट 2 बाय. काही कन्फ्युजन कुठे गोष्ट राहिली का? यस एक्स इज एक्स स्क्वेअर बाय 2. yes everything is fine.
कुठे काही मिस्टेक 1/2 x 2 to cancel. Its expectation value. Yes, everything is fine. So हा 2 to cancel झाला. इथे मिळते a square by 2 व्हॅल्यू. हा मिळतो सम कॉन्स्टंट a square upon 2 आणि हा a हा एक a आहे सोबत कॅन्सल होतो. इथे व्हॅल्यू मिळते मग तुम्हाला सम कॉन्स्टंट a इंटू a by 2 म्हणजे फर्स्ट ऑर्डर करेक्शन टू द ग्राउंड स्टेट एनर्जी काय मिळते सेकंड पर्टर्बेशन साठी a a अपॉन a अपॉन a अपॉन. अशा पद्धतीने काय करत असतं तुम्हाला पर्टर्बेशन थिअरीचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करायचे असतात. आता तुम्ही काय करायचं आहे सिमिलर वेनं काय करायचे होमवर्क क्वेश्चन्स आहे तुम्हाला ही होमवर्क क्वेश्चन स्वतः ट्राय करायचे आहेत. ग्राउंड स्टेट साठीच आहे ग्राउंड स्टेट एनर्जी करेक्शनच काढायचे 1D बॉक्स मध्येच. बट पर्टर्बेशनची व्हॅल्यू काय घ्यायची एच प्राईम इज इक्वल टू घ्यायचा आहे तुमचा व्ही नॉट 0 लेस दॅन एक्स लेस दॅन a by 2 आणि 0 आहे अदरवाईज सेकंड आहे एच प्राईम त्याची व्हॅल्यू आहे तुमची एच प्राईमची व्हॅल्यू आहे ए नॉट आणि बाकी रिजन मध्ये 0. ए नॉट कुठून कुठपर्यंत आहे तर a by 4 लेस दॅन एक्स लेस दॅन a by 3 आणि 0 आहे अदरवाईज. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असोसिएटेड विथ पार्टिकल इन 1D बॉक्स. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल डिस्कस करूया कशाचं सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर मध्ये मोशन करत असणाऱ्या पार्टिकलचं. क्वेश्चन्स आहे कन्सिडर a 1D simple harmonic oscillator. Consider 1D simple harmonic oscillator with Hamiltonian H is equal to p square upon twice m plus half m omega square x square. Find the first order correction to the energy eigenvalue in nth state. In nth state for पहिली कंडिशन आहे एच प्राईम दिलेला आहे तुम्हाला सम कॉन्स्टंट अल्फा एक्स आणि दुसरं दिलेलं आहे एच प्राईम ची व्हॅल्यू दिलेली आहे सम कॉन्स्टंट अल्फा इंटू एक्स सम कॉन्स्टंट अल्फा इंटू एक्स. या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्या अगोदर तुम्हाला मी काही पॉइंट लिहून दिलेले आहे कुठे ज्यावेळेस आपण सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर डिस्कस केलं तर तिथे तर ते काय आहे तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजेच काय तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ nth स्टेट ऑफ क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटर याची व्हॅल्यू काय असते ऑलवेज 0 असते आणि एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर केटीएन एक्स केटीएन याची व्हॅल्यू असते तुम्हाला तिथे सांगितलेले होतं याची व्हॅल्यू काय असते एच क्रॉस अपॉन twice m ओमेगा इंटू twice n प्लस 1. बघा हे तुम्हाला दोन फॉर्म्युले रिमेंबर होत आहेत की नाही हे दोन फॉर्म्युले जर का तुम्हाला रिमेंबर होत असतील जे आपण पार्टिकल मोशन इन 1D हार्मोनिक ऑसिलेटर मध्ये घेतलेले होते हे फॉर्म्युले जर का तुम्हाला आठवण येत असतील तर हा क्वेश्चन तुमचा आत्ताच सॉल्व्ह झालाय. हा क्वेश्चन आत्ताच सॉल्व्ह झालाय असं समजून झालाय. बघा सोल्युशन मध्ये यायचे लेट केटीएन बी द nth state eigenfunction of one dimension simple harmonic
ऑसिलेटर, वन डायमेन्शन सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरचं काय केटीएन एनएच स्टेट आहे. सो आपल्याला काय करायचं आहे EN1 म्हणजे एनएच स्टेट मध्ये एनएच स्टेटच्या एनर्जी मध्ये फर्स्ट ऑर्डर करेक्शन. सो हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण केटीएन एच प्राईम केटीएन या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करणार. आता घेऊ आपण पहिली केस ज्यामध्ये एच प्राईमची व्हॅल्यू दिलेली आपल्याला सम कॉन्स्टंट अल्फा इंटू एक्स. हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण तर EN1 इज इक्वल टू एनएच स्टेट एच प्राईम एनएच स्टेट. हे काय मिळणार तुम्हाला एनएच स्टेट अल्फा एक्स एनएच स्टेट अल्फा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येणार. इथे मिळणार तुम्हाला एनएच स्टेट अल्फा एनएच स्टेट एक्स एनएच स्टेट. आणि आपण आताच बघितले की वन डायमेन्शन हार्मोनिक ऑसिलेटर साठी एक्सची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू एनएच स्टेट मध्ये काय असते 0. सो याचा आन्सर मिळणार तुम्हाला 0. सो 0 ने अल्फाला मल्टिप्लाय केल्यानंतर 0 म्हणजेच काय तर EN1 ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला EN1 ची व्हॅल्यू मिळाली 0 मिळाली. ओके. त्यानंतर आता येऊ दुसरं एक्झाम्पल मध्ये एच प्राईम दिलेला आहे तुम्हाला सम कॉन्स्टंट अल्फा इंटू एक्स स्क्वेअर. ग्राउंड स्टेट किंवा एनएच एक्साइटेड स्टेटचे फर्स्ट ऑर्डर करेक्शन कसं कॅल्क्युलेट करणार आपण एनएच एनर्जी लेवलचं तोच फॉर्म्युला केटीएन एच प्राईम केटीएन एच प्राईमची व्हॅल्यू अल्फा एक्स स्क्वेअर केटीएन. सो अल्फा बाहेर निघणार परत इथे मिळणार तुम्हाला केटीएन एक्स स्क्वेअर केटीएन. परत याची व्हॅल्यू आपण लिहिलेली याची व्हॅल्यू काय असते अल्फा एच क्रॉस अपॉन ट्वाइस एम ओमेगा ट्वाइस एन प्लस 1 हे काय झालं तुमचं एनएच एक्साइटेड एनएच एनर्जी स्टेटचं फर्स्ट ऑर्डर करेक्शन फॉर दिस पर्टिक्युलर परटर्बेशन. या पर्टिक्युलर परटर्बेशन साठी हे काय झालं फर्स्ट ऑर्डर करेक्शन झालं. परत ज्यांना रिमेंबर नसेल त्यांनी हे लिहून घ्यायचं आहे की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स ची पॉवर एन इज इक्वल टू 0 म्हणजेच काय तर केटीएन एक्स ची पॉवर एन केटीएन याची व्हॅल्यू 0 असते ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू 1 3 5 7 अप टू सो ऑन. म्हणजे एक्सच्या ऑड व्हॅल्यूची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर साठी ऑलवेज काय असते 0 असते. आणि मोमेंटमची सुद्धा ऑड व्हॅल्यू ही काय असते एनएच एक्साइटेड स्टेट मध्ये मोमेंटमची ऑड व्हॅल्यूची सुद्धा एक्सपेक्टेशन व्हॅल्यू 0 असते ज्यावेळेस एनची व्हॅल्यू 1 3 5 ऑफ 7 अप टू सो ऑन असते. किंवा दोन रिझल्ट जर का तुमच्या लक्षात असते तर तुम्ही इझिली या क्वेश्चनचा आन्सर विदाउट एनी सोल्युशन्स काय करू शकले असते त्यांना सॉल्व्ह करू शकले असते. ओके. तर हे तुमचं परटर्बेशन थिअरीशी रिलेटेड तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारतात. त्यानंतर आणखी एक नोट पॉईंट जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या की काय द ग्राउंड स्टेट स्टार्क इफेक्ट is absent in हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमच्या ग्राउंड स्टेटमध्ये स्टार्क इफेक्ट काय असतो अब्सेंट असतो. याच्यावर बी सुद्धा या सिंगल लाईन वर बी सुद्धा एमसीक्यूज विचारू शकता. सिंगल लाईन वर बी सुद्धा एमसीक्यू विचारू शकता. म्हणजे आता हे तुम्हाला स्टेटमेंट दिले की नाही तर ते स्टेटमेंट तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता तर बघा फॉर अन हायड्रोजन ॲटम याचा एक क्वेश्चनचा आहे क्वेश्चनचं ते सोल्युशन आहे काय फॉर अन हायड्रोजन ॲटम लेट एच प्राईम परटर्बेशन दिलेले तुम्हाला QE इंटू एक्स. इथे विचारतो तुम्हाला फाइंड द फर्स्ट ऑर्डर करेक्शन टू द ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. सोल्युशन हायड्रोजन ॲटमच्या ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन असतं तुमचं ψ100 ऑफ r थीटा फाय. त्याची करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन असतं अंडर रूट फाय a0 क्यूब e रेस टू द पॉवर ऑफ मायनस r अपॉन a0. हे तुमचं ग्राउंड स्टेटचं हायड्रोजन ॲटमचं वेव्ह फंक्शन. परटर्बेशन दिले तुम्हाला h प्राईम इज इक्वल टू QE इंटू एक्स. एक्स ला तुम्ही काय लिहू शकता QE इंटू r cos थीटा. यस एक्स ला काय लिहू शकतो तुम्ही r sin थीटा cos फाय. कारण एक्स वाय झेड या कोऑर्डिनेटला तुम्ही r थीटा फाय कोऑर्डिनेट मध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता
तर आर थिटा फाय या कोऑर्डिनेट मध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता त्याला, तर आर साइन थिटा कॉस फाय, कशाने? आर साइन थिटा कॉस फायने याला रिप्रेझेंट करू शकता. कशाला? कारण एक्स वाय झेड आणि आर थिटा फाय ही कोऑर्डिनेट जे एकमेकांसोबत ज्या रिलेशन रिलेटेड आहे ते रिलेशन आहे तुमचं एक एक्स वाय झेड आणि आर थिटा फाय कोऑर्डिनेट मध्ये रिलेशन तुम्हाला माहिती असेलच, नसेलही माहिती तरी घाबरण्याचं काही कारण नाही. सॉरी, आपण घेताना पोटेन्शियल थोडंसं गलत घेतलेलं आहे, सो म्हणून मी थोडा वेळ घेत होतो. हे जे पोटेन्शियल असतं हे पोटेन्शियल क्यूव्ही एक्स नसून ही जी फील्ड असते या फील्डची व्हॅल्यू असते क्यूव्ही झेड, क्यूव्ही झेड, क्यूव्ही झेड. झेडची व्हॅल्यू असते आर कॉस थिटा, आर कॉस थिटा. कारण एक्सटर्नल परटर्बेशन जे आहे ते झेड डायरेक्शन न असते. ओके, याला जर का तुम्ही या क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह केलं की E11 ग्राउंड स्टेट मधलं फर्स्ट ऑर्डर करेक्शन, तर याला ट्रिपल इंटिग्रल येतं. का? कारण की 3 डायमेन्शनल प्रॉब्लेम आहे. सो आर ची लिमिट 0 टू इन्फिनिटी, थिटाची लिमिट 0 टू पाय आणि फायची लिमिट 0 टू 2 पाय. psi 100 star of r theta phi h prime psi of 100 of r theta phi d term, इंटिग्रेशन 3 डायमेन्शन मध्ये d term. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी, 0 टू पाय, 0 टू 2 पाय, psi star of 100 याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1 अपॉन अंडर रूट pi e naught cube e raised to the power of minus r upon e naught. परटर्बेशनची व्हॅल्यू q e r cos theta, psi 100 ची व्हॅल्यू परत तीच 1 अपॉन अंडर रूट पाय ए नॉट क्यूब e raised to the power of minus r upon ए नॉट. आणि d tau ची व्हॅल्यू r स्क्वेअर dr d थिटा d फाय. यामध्ये r ची थिटाची आणि फायची लिमिट सेपरेट करायची. r ची लिमिट काय तुमची 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन पाय ए नॉट क्यूब हा कॉन्स्टंट e raised to the power minus twice r upon a naught into r cube dr. थिटाची लिमिट 0 टू पाय cos theta d theta आणि फायची लिमिट 0 टू 2 पाय आणि d पाय. तुम्ही हा cos theta 0 टू पाय cos theta जी टेट्रावला इंटिग्रल जर का सॉल्व्ह केला तर या इंटिग्रलची व्हॅल्यू मिळते 0, याची व्हॅल्यू 0 मिळते. सो बाकीच्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू काय होते? 0 होते. सो फर्स्ट ऑर्डर करेक्शन जे असतं ग्राउंड स्टेटचं त्याची व्हॅल्यू मिळते 0 आणि याच रिझल्टला काय म्हणतो आपण? द ग्राउंड स्टेट stark effect is absent in हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमच्या ग्राउंड स्टेटमध्ये स्टार्क इफेक्ट जो असतो तो काय असतो? ॲब्सेंट असतो. ओके, सो या टाइपचे जे काही डिफरंट सेटमध्ये आलेले प्रिव्हियस इयरचे प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यासोबत तुम्ही डील्स करायचं आहे आणि बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आता एवढ्या लिमिटेड टाइम्स मध्ये आपण सगळेच्या सगळे सेटचे प्रिव्हियस इयरचे वगैरे प्रॉब्लेम घेऊन तुम्हाला कन्सेप्च्युअल थिअरी पॉईंट क्लिअर करणं म्हणजे आता इझी टास्क नाहीये. सो मी काही सिलेक्टेडच प्रॉब्लेम घेतलेले, बाकी काही प्रॉब्लेम जे असतील सेटमध्ये प्रिव्हियस इयरचे आलेले ते तुम्ही ट्राय करायची नाही. जिथे तुम्हाला अडचण येत असेल तिथे तुम्हाला विचारू शकता. त्यानंतर आपण आता याच लेक्चरमध्ये एक समोरचा टॉपिक जो सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे, ज्यावर बेस सुद्धा क्वेश्चन येतात, तो म्हणजे व्हॅरिएशनल मेथड ऑफ अप्रॉक्सिमेशन, तो कव्हर करू. त्यावर बेस 1-2 एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतोय मी कसे सॉल्व्ह करायचे. त्यानंतर WQB अप्रॉक्सिमेशन, त्यावर बेस एक्झाम्पल आणि बाकी उर्वरित टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये कव्हर करत जाऊ. ओके, नेक्स्ट आहे तुमचा व्हॅरिएशनल मेथड ऑफ अप्रॉक्सिमेशन. व्हेरिएशनल मेथड्स ऑफ अप्रॉक्सिमेशन. आता व्हेरिएशनल मेथड्स ऑफ अप्रॉक्सिमेशन मध्ये नेमकं करायचं काय असतं? तर व्हेरिएशनल मेथड ऑफ अप्रॉक्सिमेशन ही काय आहे? सगळ्यात पहिली अप्रॉक्सिमेट मेथड आहे. अप्रॉक्सिमेट मेथड used for calculating. अप्रॉक्सिमेट मेथड आहे कशासाठी यूज केली जाते? यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द ग्राउंड स्टेट
ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ द सिस्टीम. कुठली एखादी सिस्टीम आहे ज्या सिस्टीमची ग्राउंड स्टेट जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण व्हेरिएशनल मेथड ऑफ अप्रॉक्सिमेशन नुसार त्या सिस्टीमची ग्राउंड स्टेट कॅल्क्युलेट करत असतो. किंवा याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे? वी हॅव टू गिव्हन द हॅमिल्टोनियन ऑफ द सिस्टीम, द Hamiltonian of the system and ट्रायल वेव्ह फंक्शन. आपल्याला काय दिलेलं पाहिजे ग्राउंड स्टेट एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी? सिस्टीमचा हॅमिल्टोनियन दिलेला पाहिजेत आणि ट्रायल वेव्ह फंक्शन्स दिलेलं पाहिजे. ट्रायल वेव्ह फंक्शन्स आणि हॅमिल्टोनियन जर दिलेलं असेल तर आपण काय करतो? व्हेरिएशनल मेथडचा यूज करून आपण त्या सिस्टीमचा ग्राउंड स्टेट एनर्जी कॅल्क्युलेट करत असतो. ओके. EGS ग्राउंड स्टेट एनर्जी ही लेस दॅन ऑर इक्वल टू एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियन. हा काही तुमचा यालाच म्हणतो आपण व्हेरिएशनल प्रिन्सिपल. व्हेरिएशनल प्रिन्सिपल आहे व्हेरिएशनल प्रिन्सिपल ज्यामध्ये एच जो असतो तर एच असतो तुमचा एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ सिस्टीमचा हॅमिल्टोनियन इन किट्साय स्टेट, ज्यामध्ये किट्साय ही जी असते ही काय असते? किट्साय काय असते तर ही असते तुमची किट्साय जी असते ती असते तुम्हाला ट्रायल वेव्ह फंक्शन दिलेलं. काय असतं किट्साय? ट्रायल वेव्ह फंक्शन. ट्रायल वेव्ह फंक्शन. ओके. आता ही ग्राउंड स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची? तर EGS ही अप्रॉक्सिमेटली इक्वल असते एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियनची मिनिमम व्हॅल्यू. हॅमिल्टोनियनची मिनिमम व्हॅल्यू. हॅमिल्टोनियनची मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची? तर एक्सपेक्टेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियन मिनिमम ही असते तुमची डी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियन विथ रिस्पेक्ट टू अल्फा इज इक्वल टू 0 आणि डी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ अल्फाचा स्क्वेअर. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियन त्याचा विथ रिस्पेक्ट टू अल्फा स्क्वेअर ही व्हॅल्यू असते ग्रेटर दॅन 0 फॉर अल्फा इज इक्वल टू अल्फा नॉट, ज्यामध्ये अल्फा जो असतो तुमचा असतो व्हेरिएशनल कॉन्स्टंट. अल्फा काय असतो? व्हेरिएशनल कॉन्स्टंट. आता तुम्हाला आतापर्यंत पूर्ण पोर्शन काहीच कळालं नसेल, नाही कळाला तरी काही हरकत नाही. एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल वरून तुमचा काय होईल? ऑल आयडियाज क्लिअर होतील. क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन वरून तुमच्या थिअरी जो पोर्शन आपण लिहून दिला तो पूर्ण थिअरी पोर्शन एकदम क्लिअर होईल. बघा काय आहे क्वेश्चन्स? कॅल्क्युलेट द ग्राउंड स्टेट energy of 1D simple harmonic oscillator of potential V of x is equal to half m omega square x square using trial wave function psi of x is equal to some constant a e raised to the power minus alpha x square. e raised to the power minus alpha x square. तर बघा ज्याही वेळेस तुम्हाला व्हेरिएशनल प्रिन्सिपल वर बेस क्वेश्चन येईल तो क्वेश्चन थोडासा लेंदीज असेल. सो अवॉइड करायचे व्हेरिएशनल प्रिन्सिपल वर आलेला क्वेश्चन्स. एक तर तुमच्याकडून लवकर सॉल्व्ह होत असेल तरच अटेंड करायचा आहे, अदरवाईज त्याला स्किप करायचं आहे. सगळ्यात पहिले सिस्टीम तर हॅमिल्टोनियन करायचं. हॅमिल्टोनियन काय असतो तुमचा? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. यापैकी ही टर्म आपल्याला क्वेश्चन्स मध्ये दिलेली आहे. पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय असते? पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. म्हणजे यालाच कसं लिहू शकतो आपण? हॅमिल्टोनियनला पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम प्लस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हा झाला तुमचा सिस्टीमचा हॅमिल्टोनियन. हा झाला सिस्टीमचा हॅमिल्टोनियन. सगळ्यात पहिली सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला ऑलवेज क्वेश्चन मध्ये दिलेली राहील. ते पोटेन्शियल एनर्जी आणि सिस्टीमची कायनेटिक एनर्जी तुम्ही पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम लिहू शकता. त्या सिस्टीमचं सगळ्यात पहिली स्टेप्स मध्ये हॅमिल्टोनियन लिहून घ्यायचं आहे. ओके. हॅमिल्टोनियन लिहून घ्यायचं आहे. मग नंतर आपल्याला वेव्ह फंक्शन दिलेलं आहे ट्रायल वेव्ह फंक्शन्स. काय आहे? ट्रायल वेव्ह फंक्शन जे दिलेले आहे तुम्हाला साय ऑफ एक्स इज इक्वल टू सम कॉन्स्टंट ए ई रेस टू द पॉवर ऑफ मायनस अल्फा एक्स स्क्वेअर.
हे नॉर्मलाइज आहे का नाही, मग याला सगळ्यात पहिलं नॉर्मलाइज करायचं. नॉर्मलाइज कसं करायचं, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ साय ऑफ एक्स इज इक्वल टू 1 याचा यूज करून इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ए स्टार e raised to the power of minus alpha x square e raised to the power of minus alpha x square dx is equal to 1 या इंटिग्रेशनला तुम्ही जर का सॉल्व्ह केलं समोर तर तुम्हाला मिळतो मॉड ए स्क्वेअर, याला मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, कारण ऑल रिजन इंटिग्रेट करतोय, सो मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा मिळेल तुम्हाला इंटिग्रेशन मॉड ए स्क्वेअर मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी e raised to the power of minus 2 alpha x square dx is equal to 1 याला समोर परत सॉल्व्ह केलं तर हा तुम्हाला मिळेल मॉड 2 अल्फा स्क्वेअर इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to the power of minus 2 alpha x square dx is equal to 1. मग याला इन्फायनाइट इंटिग्रलची प्रॉपर्टी यूज केली तर यावरून तुम्हाला मिळेल मॉड ए स्क्वेअर मॉड ए स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला मॉड ए स्क्वेअर इज इक्वल टू 2 बाय अल्फा किंवा 2 अल्फा अपॉन पाय याची पॉवर 1 बाय 2 which is implies that a नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट मिळेल तुम्हाला 2 अल्फा अपॉन पाय आणि त्याची पॉवर 1 बाय 4. आता ही क्वांटिटी कशी आली तर तुम्ही हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला शिकलेलेच असाल. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एक्स ची पॉवर n e raised to the power of minus ax ची पॉवर m dx, ज्यालाच आपण लिहू शकत असतो 1 upon m gamma of m plus n upon 1 gamma of m plus n upon n into a ची पॉवर m plus 1 बाय, सॉरी इथे असतो हा m असतो आणि हा n असतो. व्हेरिएबल थोडी इंटरचेंज करा जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. हा असतो m आणि हा असतो n. इथे पण फॉर्म्युला काय होतो चेंज, हा असतो 1 बाय n गामा ऑफ m प्लस 1 बाय n a ची पॉवर m प्लस 1 बाय n. हा वाला फॉर्म्युला आपण काय केला इथं यूज केल्यानंतर तुम्हाला हे सोल्युशन मिळेल. नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट याची व्हॅल्यू मिळाली ही, सो ही a ची व्हॅल्यू काय करायची वेव्ह फंक्शन मध्ये पुट अप करायची. साय ऑफ एक्स काय मिळेल तुम्हाला 2 अल्फा अपॉन पाय 2 अल्फा अपॉन पाय त्याची पॉवर 1 बाय 4 आणि e raised to the power of minus alpha x स्क्वेअर. हे मिळालं तुम्हाला सगळ्यात पहिलं नॉर्मलाइज ट्रायव्हिओ फंक्शन. सगळ्यात पहिली टास्क राहील तुमची की काय नॉर्मलाइज आयगन फंक्शन किंवा नॉर्मलाइज ट्रायव्हिओ फंक्शन फाइंड आउट करण्याची. मग त्यानंतर दुसरी टास्क राहते आपल्याला की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियन काढायची असते. म्हणजेच काय करायचे असते, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी या दोन्ही टर्म्स काढायचे असतात. आता कायनेटिक एनर्जीची आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्हीची आपण सेपरेट एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढू. सगळ्यात पहिली काढू कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. तर ही कशी मिळेल तुम्हाला इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साय स्टार ऑफ एक्स पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम साय ऑफ एक्स डीएक्स. सगळ्यात पहिली पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते तर मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम, सो मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. या इंटिग्रेशनला आपण मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साय स्टार व्ह्यू फंक्शनच्या ठिकाणी काय मिळतं तुम्हाला, हा मिळतो मॉड ए स्क्वेअर, कारण याचा एक ए आणि याचा एक ए स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर ऑफ इथे अल्फा एक्स, इथे मिळतो तुम्हाला d2 बाय dx स्क्वेअर, d2 बाय dx स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस अल्फा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा एक्स स्क्वेअर dx. इथे पी स्क्वेअरला काय रिप्रेझेंट केलं आपण, पी स्क्वेअरचं रिप्रेझेंटेशन असतं मायनस एच क्रॉस स्क्वेअर, हा ट्वाइस एम डिनॉमिनेटरला आहे, याला आपण मायनस एच क्रॉस पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम लाच लिहू, मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम इंटू d2 बाय dx. हे जे आहे तुमचं पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एमचं रिप्रेझेंटेशन आहे. सो याला या पद्धतीने आपण काय करू रिप्रेझेंट करू. हा ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, सो ए स्क्वेअर काढू ब्रॅकेटच्या बाहेर. इथे काय मिळेल तुम्हाला मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम इंटू ए स्क्वेअर इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस अल्फा एक्स स्क्वेअर. सेकंड टाइम डिफरन्शिएशन करायचंय, सो आपण काय करू याला एकदा ddx घेऊ आणि उरलेल्या क्वांटिटीचा परत डेरिव्हेटिव्ह घेऊ ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस मॉड अल्फा एक्स स्क्वेअर dx. या डिफरन्शिएशनला अगोदर सगळ्यात पहिले तुम्ही परफॉर्म करायचं डिफरन्शिएशन बाय पार्ट्सचा यूज करून. त्याला डिफरन्शिएशन बाय पार्ट्सचा यूज जर केला आणि त्याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय आन्सर मिळेल, इथे मिळेल तुम्हाला मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम मॉड ए स्क्वेअर
into integration minus infinity to plus infinity e raised to the power of minus alpha x square d by dx आणि ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू मिळते तुम्हाला -2 अल्फा x into e raised to the power of minus alpha x square dx. परत ह्यावाल्या पोर्शनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, यावाल्या पोर्शनला सॉल्व्ह केलं तर परत तुम्हाला इथे x एक फंक्शन आणि x एक फंक्शनचे दोन फंक्शन मिळत आहे. हा -12 हा कॉन्स्टंट बाहेर येतो, सो इथे मिळते तुम्हाला 2 अल्फा h क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस m into mod a square integration minus infinity to plus infinity e raised to the power of minus alpha x square. या पूर्ण क्वांटिटीला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला x into -2 alpha x e raised to the power of minus alpha x square plus e raised to the power of minus alpha x square dx. म्हणजे e raised to the power of minus alpha x square ना दोन्ही क्वांटिटीला मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला कळत असेल की किती कॉम्प्लिकेटेड आणि किती किचकट कॅल्क्युलेशन आहे. हा क्वेश्चन सेट मध्ये जरी आला तरी 2 मार्क्स साठीच विचारतात, सो अवॉइड करायचं. व्हेरिएशनल प्रिन्सिपलचा जर क्वेश्चन आला तर तो स्किप करायचा नाही. जर तुम्हाला याच्यासाठी साधारणपणे 3 ते 4च नाही तर 5 ते 10 मिनिटं सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये गमवावे लागू शकतात. ओके, हा 2 एकमेकांसोबत होतो कॅन्सल, बाहेर होतो तुमचा अल्फा h क्रॉस स्क्वेअर अपॉन m इंटू मॉड a स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हे इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी एक्सपोनेन्शियल मायनस अल्फा एक्स स्क्वेअर ने दोन्ही क्वांटिटीला मल्टिप्लाय केलं तर इथं मिळतो तुम्हाला -2 अल्फा एक्स स्क्वेअर ई रेस टू द पॉवर ऑफ मायनस अल्फा एक्स स्क्वेअर प्लस समोरची क्वांटिटी इकडे लिहितो नेक्स्ट पेजवर प्लस इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी ई रेस टू द पॉवर ऑफ मायनस अल्फा एक्स स्क्वेअर बाहेरचा आणि ई रेस टू द पॉवर ऑफ मायनस अल्फा एक्स स्क्वेअर आतला आणि आणखी काय उरलं तिथे तर 2 अल्फा. येस, आणखी काय उरली त्यामध्ये टर्म, तर आणखी टर्म उरली बस, आणखी दुसरी कुठलीच टर्म उरली नाही dx. ओके, परत याला सॉल्व्ह करू आपण. समोर हा मिळतो तुम्हाला अल्फा h क्रॉस स्क्वेअर अपॉन m मॉड a स्क्वेअर इंटू ब्रॅकेट मध्ये -2 अल्फा इंटू 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. कारण मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटीला 2 टाइम्स 0 टू इन्फिनिटी मध्ये कन्वर्ट केलं, कारण की ब्रॅकेट मध्ये दिलेला जो फंक्शन होता तो पूर्ण काय होता, इव्हन होता. सो डिफायनाइट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीनुसार आपण याला कन्वर्ट केलं आणि या इंटिग्रेशनला सुद्धा काय केलं तर 2 टाइम्स 0 टू इन्फिनिटी ई रेस टू द पॉवर ऑफ -2 अल्फा एक्स स्क्वेअर डीएक्स मध्ये कन्वर्ट केलं. परत तो जो फॉर्म्युला तुम्हाला अगोदर सांगितलेला होता इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी किंवा इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एक्स ची पॉवर एन ई रेस टू द पॉवर ऑफ मायनस ए एक्स स्क्वेअर ची पॉवर एन या फॉर्म्युलाचा यूज करून परत या दोन इंटिग्रेशनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला याचा आन्सर मिळेल अल्फा h क्रॉस स्क्वेअर अपॉन m मॉड e स्क्वेअर इंटू ब्रॅकेट मध्ये दोन इंटिग्रलला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला अंडर रूट पाय अपॉन 2 अल्फा पहिल्या इंटिग्रलची व्हॅल्यू आणि सेकंड इंटिग्रलची व्हॅल्यू मिळते 1/2 अंडर रूट पाय अपॉन 2 अल्फा. याला फुरसतीत मस्त वेळ काढून काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. सिम्पली कुठल्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज केला आपण तिथं इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एक्स ची पॉवर m e raised to the power of minus x ची पॉवर n dx is equal to 1/n gamma of m plus n by n divided by a ची पॉवर m plus n by n. या फॉर्म्युल्याचा आपण तिथे सिम्पली यूज केला आहे आणि त्यानुसार त्याला सॉल्व्ह केला आहे. सम कॉन्स्टंट अल्फा x h क्रॉस स्क्वेअर अपॉन m इंटू 1/2 अंडर रूट पाय अपॉन 2 अल्फा इंटू ब्रॅकेट मध्ये 2 अल्फा अपॉन पाय. याला जर का सॉल्व्ह केलं समोर तर तुम्हाला आन्सर मिळतं पाय h क्रॉस अल्फा h क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस m. ही काय मिळेल तुम्हाला फक्त हॅमिल्टोनियन मधली कायनेटिक एनर्जी टर्मचीच एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. बाकी अजून पोटेन्शियल एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढायची बाकी आहे. पोटेन्शियल एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू आता परत काढू आपण. ती मिळेल तुम्हाला इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर
mod a square e raised to the power of -2 alpha x square dx. यामधून 1/2 m ओमेगा स्क्वेअर mod e स्क्वेअर हा कॉन्स्टंट बाहेर येतो. उरलेल्या क्वांटिटीला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. परत याला 2 टाइम्स जर कन्वर्ट केलं तर हे मिळेल तुम्हाला m ओमेगा स्क्वेअर mod a स्क्वेअर इंटिग्रेशन 0 to infinity x स्क्वेअर e raised to the power of -2 alpha x स्क्वेअर dx स्क्वेअर. परत इथे तो इन्फिनिटी 0 to infinity वाला इंटिग्रल यूज करायचा आहे आणि याला जर का सॉल्व्ह केलं समोर तर तुम्हाला आन्सर मिळेल m ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फा. ही मिळेल तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो आता हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू झाली तुमची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काय मिळाली होती? अल्फा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. काय मिळाली होती? अल्फा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. आणि पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली? एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फा. एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फा ही मिळाली तुम्हाला आता टोटल हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. बट आपल्याला ग्राउंड स्टेट एनर्जी काढायची. ग्राउंड स्टेट एनर्जी काय असते? तर ई ग्राउंड स्टेट आहे तुमची हॅमिल्टोनियनची मिनिमम व्हॅल्यू. हॅमिल्टोनियनची मिनिमम व्हॅल्यू कशी मिळेल? मग तुम्हाला हॅमिल्टोनियनची मिनिमम व्हॅल्यू मिळेल की डी बाय डी अल्फा ऑफ हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. याला घ्यावं लागेल 0. याला घ्यावं लागेल 0. मग आता काढावं लागेल आपल्याला डी बाय डी अल्फा ऑफ हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ही इथे दिलेली आहे. अल्फा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम प्लस एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फा. यस, एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फाचा आहे का? एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फा. याचा विथ रिस्पेक्ट टू अल्फा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि हे इक्वल टू 0 सोबत इक्वेट करायचा. तर बघा याला आपण सॉल्व्ह करू. समजा अल्फाचा विथ रिस्पेक्ट टू अल्फा डेरिव्हेटिव्ह 1 होईल. तर इथे मिळेल तुम्हाला एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम प्लस एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 कॉन्स्टंट 1 अपॉन अल्फाचा -1 अपॉन अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला जर का तुम्ही परत सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला इथे मिळेल एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. यस, एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम येते का? येस. मग यावरून परत जर का सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 याच्यासोबत कॅन्सल हा मिळेल 4. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल तुम्हाला एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 4 एच क्रॉस स्क्वेअर. याच्यावरनं अल्फाची व्हॅल्यू काय मिळेल? एम ओमेगा अपॉन 2 एच क्रॉस. अल्फाची ही व्हॅल्यू एम ओमेगा अपॉन 2 एच क्रॉस काय करायची? या एक्सप्रेशन मध्ये इथे पुट करायची या एक्सप्रेशन मध्ये. मग तुम्हाला ग्राउंड स्टेट एनर्जी मिळेल. तुम्हाला मिळेल ग्राउंड स्टेट एनर्जी ई जी एस इज इक्वल टू अल्फा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम प्लस एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 अल्फा. आणि या होल एक्सप्रेशन मध्ये अल्फाच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे? एम ओमेगा अपॉन 2 एच क्रॉस. एम ओमेगा अपॉन 2 एच क्रॉस. आता याला पुट करू आपण. इथं पुट करायचं एम ओमेगा अपॉन 2 एच क्रॉस इंटू एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम प्लस एम ओमेगा स्क्वेअर अपॉन 8 इंटू एम ओमेगा अपॉन ट्वाइस एच क्रॉस. एम ओमेगा अपॉन ट्वाइस एच क्रॉस. इथे बघा हा एम ह्या एम सोबत कॅन्सल होतो. हा एक एच क्रॉस सोबत कॅन्सल होतो. इथे हा एक एम ह्या एम सोबत कॅन्सल होतो. हा एक ओमेगा ह्या ओमेगा सोबत कॅन्सल होतो. आणि हा 2 आणि हा 4. मग इथे काय मिळतं तुम्हाला? तर ओमेगा एच क्रॉस अपॉन 4 प्लस इथे मिळतो ओमेगा एच क्रॉस अपॉन 4 आणि हा एच क्रॉस वरती गेल्यानंतर एम नाही राहणार. इथं काय राहील? ओमेगाच राहील. इथे पण काय मिळेल तुम्हाला? ओमेगा एच क्रॉस अपॉन 4. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर इथे मिळेल तुम्हाला हाफ एच क्रॉस ओमेगा. हाफ एच क्रॉस ओमेगा. आणि जो काय आहे तुमचा ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरची एनर्जी आहे. काय आहे? हाफ एच क्रॉस ओमेगा इज इक्वल टू ई जी एस which is ground state energy of one dimension simple harmonic oscillator. आणि आपण हे डायरेक्टली
इज इक्वल टू एन प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा, यामध्ये ग्राउंड स्टेटसाठी एन इज इक्वल टू 0 पुट करून E0 इज इक्वल टू हाफ एच क्रॉस ओमेगा लिहितो. तर तोच फॉर्म्युला इथे आपल्याला ऑप्टेन झालेला आहे. बट तुम्हाला दिसत असेल की हा फॉर्म्युला ऑप्टेन करण्यासाठी आपल्याला साधारणपणे किती कॅल्क्युलेशन करावं लागलं. सो तुम्हाला व्हेरिएशनल मेथडवर जर का क्वेश्चन आला तर तो व्हेरिएशनल मेथडवरचा क्वेश्चन एवढ्या स्टेपनं सॉल्व्ह करावा लागेल. याला दुसरं कुठल्याच प्रकारचं अल्टरनेटिव्ह नाहीये. सो अवॉइड करायचंय की सेटमध्ये जर का व्हेरिएशनल मेथडवर क्वेश्चन जर आला तर त्या क्वेश्चनचं एक तर कुठल्याही तुमच्या वाटेल जे वाटेल ते आन्सर टिक करून टाकायचे. नाहीतर अदरवाईज तुम्हाला बघा कितक्या मोठ्या स्टेपचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. सगळ्यात पहिलं वेव्ह फंक्शनला नॉर्मलाइज करावं लागेल. नॉर्मलाइज केल्यानंतर मग कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू पूर्ण कॅल्क्युलेट करा. पोटेन्शियल एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. दोन्ही एनर्जी कॅल्क्युलेट केल्यानंतर हॅमिल्टोनियनला मिनिमाइज करा. मिनिमाइज केल्यानंतर जी व्हेरिएशनल पॅरामीटरची व्हॅल्यू येईल ती परत एनर्जीमध्ये पुटअप करा. नंतर त्याला परत सिम्प्लिफाय करा. तेव्हा कुठे तुम्हाला ग्राउंड स्टेट एनर्जी ऑप्टेन होते. ओके, तर हे ऍक्च्युअल मध्ये मेथड आहे व्हेरिएशनल मेथड एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची. आणि ही मेथड म्हणजे याला दुसरा कुठला एखादा पर्यायच नाही की तुम्ही दुसऱ्या मेथडने याला शॉर्टकट पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकत नाही. याच्यासाठी हाच प्रॉपर वे आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला याला सॉल्व्ह करावं लागेल. काय करावं लागेल? अशाच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. याला दुसरा काही पर्याय नाही. काही नोट पॉईंट्स आहेत, ते नोट पॉईंट्स तुम्हाला कदाचित एक्झाम मध्ये युजफुल ठरतील. ते नोट पॉईंट्स वाटले तर तुम्ही लिहून घ्या. नोट पॉईंट मध्ये पहिला नोट पॉईंट आहे इंटिग्रेशन आहे. ते इंटिग्रेशनची फॉर्म्युला की इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी x ची पॉवर m e रेस टू दी पॉवर मायनस a x ची पॉवर n dx. या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो बघा 1/n गामा ऑफ m प्लस 1/n डिवायडेशनला a ची पॉवर m प्लस 1/n. अरे सॉरी बघा, हा जो फॉर्म्युला इथे आपण लिहिलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या. हा जो आहे ना m प्लस 1/n आहे. हा म्हणजे खाली आन्सर मी करेक्ट काढले बट फॉर्म्युला थोडासा चुकलेला m प्लस 1/n. इथे पण काय आहे m प्लस 1/n. ओके, m प्लस 1/n. आणखी कुठे झालेली का मिस्टेक? आणखी कुठे मिस्टेक झालेली का? येस, इथे पण झालेली आहे. ओके, भरपूर सारे फॉर्म्युले सिमिलर असल्यामुळे काय होतं, असं थोडंसं कन्फ्युजन होत आहे. म्हणजे मी कॅल्क्युलेशन करताना टर्म व्यवस्थित घेतलेले आहे बट फॉर्म्युल्यामध्ये काय झालेलं आहे फक्त या टर्मिनॉलॉजी चुकलेली आहे. ओके, सो ते फॉर्म्युले तुम्हाला नोट करून मी ते लास्टला लिहून देतोय. सो इथून तुम्ही ते फॉर्म्युले काय करू शकता, मेमोराईज करू शकता. हा वाला फॉर्म्युला करेक्ट आहे. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी e रेस टू दी पॉवर ऑफ मायनस ax स्क्वेअर प्लस bx dx. आणि याची व्हॅल्यू असते अंडर रूट पाय बाय ए अंडर रूट पाय बाय ए e रेस टू दी पॉवर ऑफ b स्क्वेअर अपॉन 4a e रेस टू दी पॉवर ऑफ b स्क्वेअर अपॉन 4a. ओके, त्यानंतर आणखी एक नॉर्मलायझेशन कंडिशन कॉन्स्टंटची कंडिशन आहे की काय जर इफ psi ऑफ अल्फा इज इक्वल टू सम कॉन्स्टंट a e रेस टू दी पॉवर ऑफ मायनस अल्फा मॉड x स्क्वेअर हे जर दिलेलं असेल तर या टाईपच्या वेव्ह फंक्शन साठी ऑलवेज नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट ए जो असतो ते नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट ए ची व्हॅल्यू असते 2 अल्फा अपॉन पाय होल ब्रॅकेटची पॉवर 1/4. म्हणजे तुम्हाला या आयगन फंक्शन जे ट्रायल वेव्ह फंक्शन दिलं असेल त्याच्या करस्पॉन्डिंग नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्याची गरज नाहीये जर का तुम्हाला ही व्हॅल्यू डायरेक्टली लक्षात असेल तर. आणि या वेव्ह फंक्शनच्या करस्पॉन्डिंग कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू जी असते ती सुद्धा कॉन्स्टंट असते. ती म्हणजे असते अल्फा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 5. म्हणजे हे जर ट्रायल वेव्ह फंक्शन असेल तर तुम्ही डायरेक्टली कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ही सरळ सरळ लिहू शकता. ओके, हा एक की पॉइंट्स आहे म्हणजे शॉर्ट पॉइंट्स म्हणतात याला. जर का वेव्ह फंक्शन असेल साय ऑफ अल्फा इज इक्वल टू ए ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस अल्फा आर स्क्वेअर. हा ही 1 डायमेन्शन मध्ये आणि हा आहे 3 डायमेन्शन मध्ये. ओके, 3 डायमेन्शन मध्ये हा नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट ए जो आहे तर त्याची व्हॅल्यू असते तुमची 2 अल्फा अपॉन पाय ची पॉवर 3/4. 1 डायमेन्शन मध्ये 1/4 असते, 3 डायमेन्शन मध्ये 3/4 असते. आणि या 3 डायमेन्शन मध्ये वेव्ह फंक्शनच्या करस्पॉन्डिंग कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू असते 3 अल्फा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 2c. 3 अल्फा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 2c. ओके,
हे जे काही नोट पॉईंट्स होते जे मला असं वाटलंय की तुम्हाला लिहून घ्या म्हणून तुम्हाला लिहून दिले. वाटलं तर मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेन किंवा व्हॅरिएशनल प्रिन्सिपलवर बेस जर का क्वेश्चन्स आला तर तो शक्यतोवर अटेंड करू नका. पण जर का एखाद्याला जर समजा करायची इच्छा असेलच तर तुम्ही या पद्धतीने मग काय करू शकता, त्याला अटेंड करू शकता. ओके. एक क्वेश्चन घेऊ आपण आणखी, जो सेटमध्ये सुद्धा आलेला आहे. सेटमध्ये आलेला क्वेश्चन्स आहे आणि त्यावरून मग क्वेश्चन आहे. त्यानंतर मग आपण काय करू, व्हॅरिएशन मेथडला स्टॉप करू आणि समोरची जी मेथड आहे WQB अप्रॉक्सिमेशन त्याकडे वळूया. बघा काय आहे क्वेश्चन्स. कॅल्क्युलेट द ग्राउंड स्टेट एनर्जी, calculate the ground state energy of particle, ground state energy of particle moving in infinite potential wheel of potential v of x is equal to 0 किंवा मायनस a लेस दॅन x लेस दॅन a आणि इन्फिनिटी आहे. अदरवाइज using the ट्रायल वेव्ह फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला. psi of alpha is equal to under root 15 upon 4 e ची पॉवर 5/2 a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा सेट मध्ये सुद्धा आलेला क्वेश्चन आहे आणि हा CSIR नेट मध्ये सुद्धा आलेला क्वेश्चन आहे. सो आपण याला काय करू, ट्राय करू. काय दिलेलं आहे, ट्रायल व्यू फंक्शन दिलेलं आहे. सगळ्यात पहिला ट्रायल व्यू फंक्शन लिहू आपण सोल्युशन मध्ये. ट्रायल व्यू फंक्शन दिलेलं आहे psi of alpha is equal to under root 15 upon 4 a ची पॉवर 5/2 a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर हा जो वेव्ह फंक्शन आहे हा वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज आहे. ओके, नॉर्मलाइज आहे, याला नॉर्मलाइज करण्याची गरज नाही. वाटलं तर तुम्हाला नॉर्मलाइज आहे की नाही चेक करण्यासाठी इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साय स्टार ऑफ अल्फा dx याला कॅल्क्युलेट करून बघा, याचा आन्सर तुम्हाला 1 मिळेल. सो हा क्वेश्चन, हा जो वेव्ह फंक्शन दिला आहे हा वेव्ह फंक्शन काय नॉर्मलाइज आहे. त्यानंतर दुसरी कंडिशन याच्यामध्ये हॅमिल्टोनियन जो आहे तुमचा सिम्पली पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम आहे. बाकी पोटेन्शियल वाली टर्म यामध्ये 0 आहे, कारण इनसाइड द बॉक्स पोटेन्शियल काय असतं, 0 असतो. म्हणजेच काय, तुम्हाला हॅमिल्टोनियनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, म्हणजेच एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम हीच तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. पोटेन्शियलची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. सो हे क्वेश्चन थोडासा सिंपल बनतो. ओके, मग आपण आता काढू, कॅल्क्युलेशन करू कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू. कायनेटिक एनर्जीची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साय स्टार ऑफ अल्फा मायनस h क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 बाय dx स्क्वेअर साय ऑफ अल्फा dx. मग या इंटिग्रलला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करू. एक मायनस इन्फिनिटी टू मायनस ए प्लस मायनस ए टू प्लस ए आणि प्लस ए टू इन्फिनिटी. आणि ही टर्म तिन्ही ठिकाणी कॉमन असेल. बट तुम्हाला दिसेल की या रिजन मध्ये पोटेन्शियल 0 आहे, या रिजन मध्ये पोटेन्शियल 0 आहे, सॉरी या रिजन मध्ये वेव्ह फंक्शन 0 आहे, या रिजन मध्ये वेव्ह फंक्शन 0 आहे. वेव्ह फंक्शन फक्त या रिजन मध्ये स्लाइस करतोय. सो ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला कुठून कुठे कॅल्क्युलेट करायला लागेल, सिम्पली मायनस ए टू प्लस ए. का, कारण या रिजन मध्ये या रिजन मध्ये दोन्ही रिजन मध्ये जो तुमचा वेव्ह फंक्शन दिलेला आहे ट्रायल वेव्ह फंक्शन त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते. का 0 असते, कारण आउटसाइड द पोटेन्शियल, कारण त्या रिजन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू बघा, पोटेन्शियल जे दिलेलं आहे तुम्हाला कुठे इथे, पोटेन्शियलची व्हॅल्यू मायनस ए टू प्लस या रिजन मध्ये फक्त 0 आहे, अदरवाइज इन्फिनिटी आहे. आणि आपण ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनच्या प्रॉपर्टी मध्ये बघितलेलं आहे की ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन जिथे पोटेन्शियल इन्फिनिटी असते तिथे काय असते,
ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू ज्या ठिकाणी इन्फिनिट पोटेन्शियल असते तिथे काय असते, ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. सो पहिला आणि तिसरा इंटिग्रल 0 होतो, फक्त दुसरा इंटिग्रल होतो. दुसऱ्या इंटिग्रल मध्ये आपण काय करू आता, व्हॅल्यू पुट अप करू. तर नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट जो आहे ते नॉर्मलायझेशन कॉन्स्टंटचा इथे स्क्वेअर बनेल, कारण एकदा इथे आणि एकदा इथे. तर मग √15/4 सॉरी √15/4 नाही, इथे √15 काय आहे तुमचा, यस 4च आहे. √15/4 a ची पॉवर 5/2 ह्या होलचा बनणार स्क्वेअर. इथे पहिला वेव्ह फंक्शन असेल तुमचा a² - x². इथे असेल -h×2/2m d2/dx² ब्रॅकेट मध्ये a² - x² आणि याचा dx. -h×2/2m आणि क्वांटिटी येणार ब्रॅकेटच्या बाहेर. त्याला आपण लिहू की -h×2/2m इंटू √15/4 a ची पॉवर 5/2 याचा स्क्वेअर इंटिग्रेशन -a टू +a इकडं a² - x² आणि d/dx ऑफ a² - x² dx. याला जर सॉल्व्ह केलं समोर तर -h×2/2m इथे व्हॅल्यू मिळते तुम्हाला √15/16 a ची पॉवर 5 इंटिग्रेशन -a टू +a a² - x² याची व्हॅल्यू 0 -2 dx. सॉल्व्ह करून बघा या होल ब्रॅकेटला, याची व्हॅल्यू तुम्हाला 0 - 2च मिळेल. ओके, 0 - 2च मिळेल. तर तो -2 काढायचा आहे बाहेर. तो -2 या -2 सोबत कॅन्सल, म्हणजे इथे मिळेल तुम्हाला -h×2/m 15/16 a ची पॉवर 5 इंटिग्रेशन -a टू +a a² - x² dx. a² - x² dx. सो आतमध्ये दिलेला जो फंक्शन आहे तो फंक्शन इवन आहे. सो -a टू +a ला आपण काय करू शकतो, 2 टाइम्स 0 टू a रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे काय मिळेल तुम्हाला 15/16 h×2/a ची पॉवर 5 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 टू a a² - x² dx. ओके, या 2 ने याला जर मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं तर 8, म्हणजे हा मिळेल तुम्हाला 15/8 h×2/a ची पॉवर 5. याला जर सॉल्व्ह केलं तर इथे मिळेल तुम्हाला a³, इथे मिळेल a³/3 a³/3. ओके, a³/3 हा मिळेल तुम्हाला 15/8 h×2/a ची पॉवर 5 3 - 2 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 2a³/3. या 2 न या 8 ला जर मल्टिप्लाय केले तर 4 आणि या 3 न या 15 ला तर 5, म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 5/4 h×2/a². 5/4 h×2/a² आणि मास राहिला कुठे, जरी मासवाली टर्म कुठून उठली आपली इथून. मासवाली टर्म इथे पण राहील, मासवाली टर्म इथे राहील आणि मासवाली टर्म इथे राहील. सो एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी काय मिळाली तुम्हाला, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी मिळाली 5/4 h×2/m a². आणि ही जी आहे तीच आहे तुमची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ हॅमिल्टोनियन, जी काय आहे 5/4 h×2/m a². आणि ही जी असते ही जशी तुमची ग्राउंड स्टेट एनर्जी, जी काय आहे 5/4 h×2/4m a². ही आहे तुमची ग्राउंड स्टेट एनर्जी कुठल्या प्रॉब्लेम साठी. तर हे जे क्वेश्चन्स मध्ये दिलेला आहे हा वाला क्वेश्चन, या क्वेश्चन साठी हा सुद्धा सेट मध्ये क्वेश्चन आलेला आहे. फक्त 2 मार्क्स. तुम्हीच बघा 2 मार्कच्या क्वेश्चन साठी किती मोठं कॅल्क्युलेशन करावं लागतं. ओके.